नमस्कार मित्रांनो. आजची घटना धुळे जिल्ह्यातील एका छोट्या गावातील आहे. नात्यातील विश्वास, सोशल मीडियाचा प्रभाव आणि चुकीच्या निर्णयांमुळे आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याची ही धक्कादायक कथा आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पटकन लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धुळे जिल्ह्यातील सोनवड गावात शंकर आणि विमला यांचं छोटंसं कुटुंब राहत होतं. घरची परिस्थिती साधी होती. त्यांना 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि आता धाकटी मुलगी काजलसाठी स्थळ पाहण्यास सुरुवात झाली होती. काजल दिसायला सुंदर आणि स्वभावाने शांत होती. काही दिवसांनी शिरपूर तालुक्यातील निलेश नावाच्या मुलाचं स्थळ आलं. निलेश हा बांधकामावर काम करणारा मेहनती तरुण होता. त्याने काजलला पाहताच पसंत केलं आणि काही दिवसांतच दोघांचं लग्न साध्या पद्धतीने पार पडलं. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने खूप आनंदात गेले. निलेशला वाटायचं की आपल्या आयुष्यात खूप चांगली मुलगी आली आहे. काजलही घरकाम, स्वयंपाक आणि सासरच्यांची काळजी घेण्यात गुंतली होती. काही महिन्यांनी निलेश कामासाठी धुळे शहरात राहायला गेला आणि काजललाही सोबत घेऊन गेला. दोघं छोट्याशा भाड्याच्या खोलीत संसार करू लागले. सकाळी निलेश कामावर जायचा आणि काजल दिवसभर घरात एकटी असायची. नंतर त्यांना मुलगा झाला. त्यामुळे काजलने बाहेर जाणं कमी केलं. दिवसभर मुलाचं संगोपन आणि मोबाईल हेच तिचं जग बनलं होतं. निलेशने तिला मोबाईल घेऊन दिला होता, जेणेकरून दोघे संपर्कात राहतील. हळूहळू काजल सोशल मीडियामध्ये जास्त गुंतू लागली. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तिची ओळख रोहित नावाच्या तरुणाशी झाली. सुरुवातीला साध्या गप्पा सुरू झाल्या. नंतर रोजचे कॉल, मेसेज आणि तासनतास बोलणं सुरू झालं. निलेश कामावर असताना काजलचा बराच वेळ मोबाईलवर जाऊ लागला. तिचा फोन अनेकदा व्यस्त असायचा. निलेशने विचारलं की तू इतका वेळ कोणाशी बोलतेस? तेव्हा काजल सांगायची की माहेरी आईशी बोलत होते. निलेशला काही संशय आला नाही. पण दुसरीकडे काजल आणि रोहितची मैत्री दिवसेंदिवस वाढत चालली होती. एक काजलने रोहितला आपला पत्ता पाठवला. दुपारच्या वेळी रोहित तिच्या घरी आला. पहिल्यांदाच दोघे प्रत्यक्ष भेटले. काजलला रोहितचं बोलणं आणि वागणं खूप आवडू लागलं. त्या दिवसानंतर रोहितचं तिच्या घरी येणं जाणं वाढलं. आजूबाजूच्या काही लोकांनाही याची कल्पना येऊ लागली होती. पण काजल पूर्णपणे त्या नात्यात गुंतत चालली होती आणि याच नात्यामुळे पुढे तिच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार होतं. मित्रांनो, काजल आणि रोहितची ओळख आता फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली नव्हती. दोघं वारंवार भेटू लागले होते. निलेश सकाळी कामावर गेल्यावर रोहित दुपारच्या वेळेत काजलच्या घरी येत असे. सुरुवातीला काजलला वाटत होतं की तिला एक चांगला मित्र मिळाला आहे, पण हळूहळू ती पूर्णपणे त्याच्यात गुंतत चालली होती. दुसरीकडे निलेश आपल्या संसारासाठी रात्रंदिवस मेहनत करत होता. त्याला वाटत होतं की पत्नी आणि मुलासाठी तो जे काही करतोय ते पुरेसं आहे, पण घरात काय सुरू आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. काजल आता रोहितशी सतत संपर्कात असायची. मोबाईल हातातून खाली ठेवणं तिने जवळपास बंदच केलं होतं. रात्री उशिरापर्यंत चॅटिंग, सकाळी उठल्याबरोबर मेसेज आणि दिवसभर कॉल सुरू असायचे. एक दिवस निलेश कामावरून घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की काजल खूप घाबरलेली दिसत होती. तिने पटकन मोबाईल लपवला. त्या क्षणी निलेशच्या मनात पहिल्यांदा संशय निर्माण झाला. कोणाचा फोन होता? त्याने विचारलं. कोणी नाही, माहेरून होता, काजलने लगेच उत्तर दिलं. निलेश शांत झाला, पण त्याच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं होतं. दरम्यान रोहितच्या घरी त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. त्याच्यासाठी एका चांगल्या कुटुंबातून स्थळ आलं होतं. रोहितलाही आता स्वतःचं आयुष्य वेगळ्या मार्गाने सुरू करायचं होतं. त्यामुळे त्याने हळूहळू काजलपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. फोन कमी झाले, मेसेजला उशिरा उत्तर येऊ लागलं, भेटणंही कमी झालं. पण काजल भावनिकदृष्ट्या पूर्णपणे त्याच्यात अडकली होती. तिला रोहितचं दुर्लक्ष सहन होत नव्हतं. एक दिवस तिने त्याला थेट विचारलं, तू माझ्यापासून दूर का जातोयस? रोहितने विषय टाळण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याने सांगितलं की त्याचं लग्न ठरतं आहे. हे ऐकताच काजलला जबर धक्का बसला. तिला वाटलं होतं की रोहित तिच्यासोबत कायम राहील. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात काजलने रोहितच्या होणाऱ्या पत्नीला काही वैयक्तिक चॅट्स आणि फोटो पाठवले. त्यामुळे रोहितचं लग्न मोडलं. ही गोष्ट समजताच रोहित संतापला. त्याला वाटलं की काजलमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. काही दिवसांनी तो थेट तिच्या घरी गेला.
दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यावेळी शेजाऱ्यांनीही आवाज ऐकला. आता गल्लीत चर्चा सुरू झाली होती. ही गोष्ट हळूहळू निलेशच्या कानावरही पोहोचली. त्याने काजलला स्पष्ट विचारणा केली. सुरुवातीला तिने नकार दिला, पण जेव्हा काही लोकांनी रोहितचं घरात येणं जाणं पाहिल्याचं सांगितलं, तेव्हा निलेश पूर्णपणे हादरला. त्याला आपल्या पत्नीवर विश्वास ठेवायचा होता, पण परिस्थिती वेगळीच होती. घरातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत चाललं होतं आणि याच दरम्यान काजलच्या आयुष्यात आणखी एका व्यक्तीची एंट्री झाली, ज्यामुळे पुढे संपूर्ण प्रकरण अधिक धोकादायक बनणार होतं. दरम्यान वैभवच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती. घरचे लोक त्याच्यासाठी चांगल्या घरातील मुलगी पाहत होते. काही दिवसांनी त्याचा साखरपुडाही ठरला. नवीन मुलगी शिकलेली, शांत स्वभावाची आणि चांगल्या कुटुंबातील होती. वैभवला वाटू लागलं की आता जुने सगळे संबंध मागे सोडून नवीन आयुष्य सुरू करावं. पण पूजा मात्र हे स्वीकारायला तयार नव्हती. तिला सतत वाटत होतं की वैभवने तिचा वापर करून आता तिला एकटं सोडलं. दिवसेंदिवस ती अधिक चिडचिड करू लागली. फोनवर सतत भांडणं होऊ लागली. "तू माझ्यासोबत इतके दिवस काय करत होतास? आता अचानक दुसऱ्या मुलीशी लग्न कसं करू शकतो?" असे प्रश्न ती वारंवार विचारू लागली. सुरुवातीला वैभव तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण नंतर त्याने तिचे फोन उचलणंही कमी केलं. त्यामुळे पूजाचा राग आणखी वाढला. एक दिवस तिने थेट वैभवला धमकी दिली, "जर तू मला सोडलंस तर मी तुझ्या होणाऱ्या बायकोला सगळं सांगीन." वैभवने हे फारसं गंभीरपणे घेतलं नाही. त्याला वाटलं ती फक्त रागात बोलतीये. पण काही दिवसांनी अचानक त्याच्या साखरपुड्याच्या घरी गोंधळ उडाला. पूजाने वैभवच्या होणाऱ्या पत्नीला सोशल मीडियावर मेसेज पाठवले होते. त्यामध्ये दोघांचे फोटो, कॉल रेकॉर्डचे स्क्रीनशॉट आणि त्यांच्यातील खाजगी चॅट्स पाठवले गेले होते. हे पाहून त्या मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. घरात भांडणं सुरू झाली. अखेर काही दिवसांतच वैभवचा साखरपुडा मोडला. ही गोष्ट वैभवला सहन झाली नाही. त्याला वाटलं होतं की तो सहजपणे नवीन आयुष्य सुरू करेल, पण पूजानी त्याची प्रतिमा खराब केली होती. गावात चर्चा सुरू झाली. मित्रमंडळी कुजबूज करू लागली. घरच्यांनीही त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले. यामुळे वैभवच्या मनात पूजाविषयी प्रचंड राग साचू लागला. तो थेट तिच्या भाड्याच्या रूमवर गेला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. आवाज इतका वाढला की आसपासचे लोक बाहेर जमा झाले. त्याच वेळी अनेकांना पहिल्यांदाच कळलं की पूजा आणि वैभवमध्ये काहीतरी सुरू आहे. लोकांच्या नजरा पाहून वैभव तिथून निघून गेला. पण त्याच्या मनातील संताप आता धोकादायक पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे पूजा आता पूर्णपणे एकटी पडली होती. नवरा दूर गेला होता. समाजात बदनामी झाली होती आणि वैभवही तिला स्वीकारायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत तिने पुन्हा सोशल मीडियावर वेळ घालवायला सुरुवात केली. याच काळात तिची ओळख रोहित नावाच्या दुसऱ्या तरुणाशी झाली. रोहित एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. बोलण्यात गोड, नेहमी मदत करणारा आणि शांत स्वभावाचा असल्यामुळे पूजा त्याच्याकडे आकर्षित झाली. सुरुवातीला फक्त फोनवर बोलणं होत होतं, पण नंतर भेटीगाठी वाढू लागल्या. रोहितला पूजाचा भूतकाळ पूर्णपणे माहिती नव्हता. पूजा त्याच्याशी स्वतःला खूप दुःखी आणि फसवलेली स्त्री म्हणून दाखवत होती. काही दिवसांतच दोघांमध्ये जवळीक वाढली. आता पूजा पुन्हा नवीन नात्यात गुंतली होती. पण ही गोष्ट जास्त काळ लपून राहिली नाही. एक दिवस वैभव अचानक पूजाच्या रूमवर गेला. त्यावेळी पूजा फोनवर रोहितशी बोलत होती. वैभवने तिच्या मोबाईलमध्ये रोहितचे मेसेज पाहिले आणि त्याचा संताप अनावर झाला. "माझ्यासोबतही हेच केलंस. आता दुसऱ्याला फसवतेयस?" तो ओरडू लागला. पूजाही मागे हटली नाही. ती म्हणाली, "तू मला कधी स्वीकारलंच नाहीस. मग मी आयुष्यभर तुझी वाट बघू का?" या शब्दांनी दोघांमधील भांडण आणखी वाढलं. त्या दिवसानंतर वैभवच्या डोक्यात सतत एकच विचार फिरू लागला. पूजामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि याच विचारातून पुढे एक भयानक घटना घडणार होती.